मग आबा तू म्हणतोस की मामाचा जन्म अक्कोळमध्ये झाला, मग मामा शाळा जायत होतं काय? आणि तिथं नक्की काय झालं होतं? मामांचे शिक्षकसुद्धा थक्क झाले होते. अरे सोन्या, साक्षात त्यांच्याकडे सरस्वती प्रसन्न झाली होती आणि त्यासनी या पुस्तकी ज्ञानाची काय गरज. मामा शाळेत तर गेलं, पण त्यांनी तिथं जे करून दाखवलं की नाही ते कुणालाच जमणारं नव्हतं बघ. असं काय केलं त्यांनी? त्या अभ्यासात लय हुशार होतं काय? अरे अभ्यासापेक्षा त्यांची दैवी शक्ती खूप मोठी होती. एकदा तर वर्गात शिक्षक शिकवत असताना एका हातानं एक विषय आणि दुसऱ्या हातानं दुसरा विषय, आणि हे बघून शिक्षक सुद्धा रागवायला लागले. पण जेव्हा त्यांनी ती पाटी बघितली त्यावेळेला त्यांचे डोळेच उघडे राहिलेत. बाप रे, दोन्ही हातांनी एकाच वेळी? हे कसं शक्य आहे? तिथंच तर मामांनी आपली पहिली ओळख दिली. मामा फक्त शाळेत शिकायला जात नव्हते, तर जगाला शिकवायला जात होते. त्यांनी दाखवून दिलं की हा बाळू सामान्य मुलगा नाही, हा एक महान अवतार आहे. तर मंडळी, आहे की नाही आश्चर्यकारक? यानंतर मामांचं मन संसारात का रमलं नाही, त्यांनी घर का सोडलं, हे पाहणार आहोत आपण पुढच्या भागात. तोपर्यंत बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगलं.